नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। मूर्तिजापूरमध्ये महिलांसाठी भव्य कॅन्सर वॅक्सिन शिबिर संपन्न, 100हून अधिक महिलांना मोफत लसीकरण। मूर्तिजापूर, प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक ऑगस्ट 23, 2025। महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आज मूर्तिजापूर येथील श्रीमती सुशीला देवी शर्मा हॉस्पिटलमध्ये एक महत्त्वपूर्ण कॅन्सर वॅक्सिन शिबिर आयोजित करण्यात आले। विदर्भ प्री नारी शक्ती सेवा संस्था, राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळ आणि संत तुकाराम हॉस्पिटल अकोला यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिराचे मुख्य श्रेय डॉक्टर रश्मी विक्रमजी शर्मा यांना जाते। त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नामुळे हे शिबिर यशस्वी झाले। 100हून अधिक महिलांना मोफत लस। डॉक्टर रश्मी शर्मा, ज्या विदर्भ विपरीत नारी शक्ती सेवा संस्थेच्या मूर्तिजापूरच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून महिलांना वाचवण्यासाठी एक अभिनंदनीय पाऊल उचलले आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली या शिबिरात 9 ते 36 वयोगटातील 100हून अधिक महिलांना कॅन्सरची प्रतिबंधक लस वॅक्सिन मोफत देण्यात आली। बाजारात या लसीची किंमत सुमारे 2500 रुपये असून डॉक्टर शर्मांच्या पुढाकारामुळे अनेक गरजू महिलांना आर्थिक बोजा न पडता आपल्या आरोग्याची काळजी घेता आली। कॅन्सरमुक्त तालुक्याकडे एक महत्त्वाचे पाऊल। हे शिबिर केवळ एक आरोग्यसेवा उपक्रम नसून ते एक सामाजिक चळवळ ठरले आहे, ज्यामुळे मूर्तिजापूर तालुका कॅन्सरमुक्त होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे। कॅम्प कॅन्सर महिलांसाठी मुक्त कॅन्सरचा जो कॅम्प आयोजित केला आपण, या संदर्भात प्रतिक्रिया। विप्र महिला मंडल मूर्तिजापूर, राजस्थानी महिला मंडल अकोला आणि संत तुकाराम कैंसर हॉस्पिटल, ये तीनों ने मिला के एक अच्छा आज कैंप लिया है। एचपीवी वैक्सीनेशन, इसे वैक्सीन कैंप बोलते। ये श्रीमती सुशीला देवी शर्मा हॉस्पिटल में आज किया है। इसमें हमें बहुत अच्छा प्रतिसाद मिला है। 100 औरतों को हमने आज ये इंजेक्शन दे दिया है। ये एचपीवी वैक्सीन अपने गर्भ की जो मुंह का कैंसर होता है इससे बचाव करता है, और जो एनल कैंसर रहता है उससे भी अपना बचाव करता है। और ये आजकल बहुत ज्यादा हो रहा है औरतों में, और ये लेट स्टेज में पता चलता, तो औरतों की मृत्यु 90% ये सर्वाइकल कैंसर से होता है। इससे आज अपन ने उनको वैक्सीन देके उनका बचाव किया है। तो मूर्तिजापुर में अब कैंसर का जो प्रमाण है वो बहुत करके कम हो जाएगा। और ये हमें संत तुकाराम हॉस्पिटल के केओ शर्मा सर और गिरीश जी अग्रवाल सर, उनके सहयोग से, क्योंकि उन्होंने हमें वैक्सीन उपलब्ध कराई है, वो भी फ्री ऑफ कॉस्ट, जिसकी प्राइस बाहर 2500 रुपए है, वो हमें फ्री ऑफ कॉस्ट इतने महिलाओं के लिए उत्पन्न हो गया। तो हमें बहुत उसका अच्छा लग रहा है, और फायदा भी लिए लोगों ने। बहुत अच्छा प्रतिसाद हमें मिला है मूर्तिजापूर में। या लसीकरणामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील महिलांना भविष्यात विविध प्रकारचे कॅन्सर होण्यापासून प्रतिबंध होण्यास मोठी मदत होणार आहे। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीमती गीता शर्मा, डॉक्टर विक्रम शर्मा, सौ ज्योती शर्मा, सौ किरण शर्मा, सौ शीतल जोशी, श्रीमती कीर्ती शास्त्री आणि श्रीराम जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले। डॉक्टर रश्मी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि हे शिबिर महिलांच्या आरोग्याप्रती असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।